तू तर एकदम चॅप्टर निघालीस की. मोनिका ऐक ना प्लीज. मी तुझं ऐकून घेते याचा अर्थ तू काही बोलशील असं नाही ना होत. स्पष्ट सांग काय झालंय. कसं आहे ना, मांजर जेव्हा डोळे झाकून दूध पितं तेव्हा त्याला वाटतं बाकी सगळ्या जगाने सुद्धा डोळे झाकलेत आणि ते झोपलेत. पण तसं नसतं. बाकी सगळं जग उघड्या डोळ्यांनी व्यवस्थित सगळं बघत असतं. मोनिका प्लीज कोड्यात नको ना बोलूस. नीट सांग काय झालंय. नीट सांगू, जेव्हा एखादी व्यक्ती खोटं वागते आणि त्यांचं खोटं उघड होतं तेव्हाची मज्जा येते ना, ती नीट सांगण्यात नाहीये ग. थोडी वाट बघ, मग तुला कळेलच मी नक्की काय बोलतेय ते. तसंही खूप कमी वेळ उरलाय आता. गडावर जायचं, सिंहगडावर जायचं, सिंहगडावर जायचं. अरे वा, स्वारी एकदम खुश दिसते. काय झालंय? आजोबा हा. उद्या ना एकदम भारी दिवस असतो बघा. हो बरोबर आहे. भारी दिवस आहे आपल्या सगळ्यांसाठीच आहे. अरे आपल्या गुरुकुलाचा एवढा मोठा कार्यक्रम होतोय. मला पण उत्सुकता आहे. आजोबा उद्या कार्यक्रम आहे याचा आनंद तर आहेच मला, पण अजून एक सिक्रेट असतो माझ्याकडे, त्याच्याबद्दल मी खुश असतो. सिक्रेट? मला पण सांग ना सिक्रेट. हा उद्या ना मी सिंहगडला जाणार असतो. सिंहगडावर जाणार आहेस? अरे आपण सगळे उद्या कार्यक्रमात असणार आहोत. तू कोणासोबत जाणार आहे? सुपर हिरो ओवीच्या बाबांसोबत की हो. असं आहे का? मग बिंदास जा. त्यांनी मला प्रॉमिस केलंय की ते मला सिंहगडला घेऊन जाणार म्हणून. सिंहगडवर हो नाही अजिबात जायचं नाही. उद्या आपल्या गुरुकुलाचा कार्यक्रम आहे ना अबीर, माहिती आहे तुला. मी तुला कुठेही सोडणार नाहीये. आणि काय रे तुझं सारखं त्या ओवीच्या बाबांच्या मागे लागलेला असतोस तू. उगाच त्रास देतोयस त्यांना. त्यांनाही त्यांची महत्वाची कामं असतील की नाही. ऐक ना, शांत हो सावली. अगं तो काहीच बोलला नाही त्यांना. त्यांनीच त्याला प्रॉमिस केलंय ते सिंहगडावर घेऊन जातील म्हणून. बाबा प्रॉमिस विमिस काही नाही, हाच मागे लागला असेल त्यांच्या की मला इथे फिरायला घेऊन जा, तिथे फिरायला घेऊन जा. अगं अहो खरंच हाच मागे लागला असेल म्हणून ह्याच्या आनंदापोटी ते हो म्हणाले असतील ह्याला. अबीर शांतपणे ऐक माझं, मी तुला कुठेही सोडणार नाही. तू उद्या कुठेही जाणार नाहीयेस. तुला फिरायला जायचंय ना, मी घेऊन जाईन नंतर, पण उद्या नाही. तुझे मी असाच करतेस बघ आई. या बिंदीला कुठं बोल पडलाय, कुठं कलर गेलाय मी आता सांगू शकतो की ग. कारण मी आल्यापासून नुसतं या गुरुकुलाच्या भिंतीच बघतोय. स्वतः कुठे घेऊन जात नाही आणि आता तू परीरू घेऊन जातोय तर तू नाही म्हणतेस. जा मी तुझ्याशी बोलणार नाही कट्टीफू. अरे अबीर बाबा हे सगळं तुमच्यामुळे होतंय. अगं आता मी काय केलंय? मी माझी कामं करतोय का बाई? तुम्ही कशाला लाडवून ठेवता त्याला, म्हणून तो हट्टी झालाय. तो लहान आहे, त्याला काही समजत नाही, पण तुम्ही त्याच्या होला हो करता. मी काय म्हणतो, येईल ना जाऊन त्यांच्यासोबत, बघेल किल्ला आणि येईल कार्यक्रमात. हे बघ, तू त्याला नाही म्हणालीस ना, तू उद्या कार्यक्रमात दिवसभर तोंड पाडून बसेल. बाबा पण मला काळजी वाटते त्याची. हे शहर नवीन आहे त्याच्यासाठी. तो कुठे गेला, काही झालं आणि मग मी काय करायचं. हे बघ, तुझी काळजी राहते, पण एवढीही काळजी करू नको. तो कोणाही सोबत नाही चाललाय. ओवीच्या बाबांसोबत चाललाय, ओवीच्या बाबांसोबत, सुपर हिरो सोबत. आणि कसं आहे, असेही ते ओवीचं गाणं ऐकायला येणार आहेत ना, मग येतील कार्यक्रमात. हा जाऊ दे, जाऊ दे. उगाच त्याचं मन नको मोठं. जाऊ दे. पण बाबा तोंडाचं दुखतं, हात दुखतं. कोण बंद? तुमच्या दोघींचं मिळून काय चाललंय ना ते सगळं समजलंय मला. कशाबद्दल बोलतेस तू? नाही समजत आहे मी काय बोलतेय ते. तू या कार्टीला अजून सुद्धा त्या गाण्याच्या क्लासेसला घेऊन जातीयेस. तुला लाज नाही वाटत हे करताना? काय? अगं काही काय बोलतेस तू? मला सांग, कोणी हे सांगितलं तुला? कोणी सांगितलं त्यांनी काय फरक पडतो? चोरी पकडली गेली ते महत्वाचं आहे. नाही नाही मोनिका, तुझा ना काहीतरी गैरसमज होतोय. हे बघ तुला खरंच सांगते, त्या दिवशी घरात जो काही तमाशा झाला ना, त्यानंतर ओवी खरंच त्या गाण्याच्या क्लासला गेली नाहीये.
आणि गाण्याच्या क्लासला काही गाण्याचं नाव सुद्धा काढलं नाही, साधं गाणं गुणगुणत सुद्धा नाही. हा खरंच. ओवी तू सांग मोनिका काकूला तू क्लासला जात नाही म्हणून सांग. ओवी अगं सांग ना. मला हिच्या थोबाडातून काहीच नाही ऐकायचं. खोटं बोला पण रेटून बोला, हे चाललंय तुझं. अगं किती नाटकं करतेस, किती खोटारडी आहेस तू. हा, आत्ताच्या आत्ता प्रूफ करून दाखवते तुम्हाला तुमचा खोटारडेपणा. जात नाही ना ही क्लासला. अगं ती ड्रॉइंग क्लासची बॅग आहे. ड्रॉइंग क्लासची बॅग आहे. नको घाबरूस. अय्या, ड्रॉइंग क्लासची वही आमच्या शाळेत मोठी होती ग. आणि त्याच्या पेजेस पण प्लेन असायचे. या ड्रॉइंग बुक मध्ये हे तर वेगळंच ड्रॉइंग आहे. 7 सूर, सा रे ग म प ध नि सा. नाईस. अरे वा 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 वा, काय ड्रॉइंग आहे ना. तुझ्या शाळेत पण असंच शिकवायचे का ग? असं ड्रॉइंग असायचं काय काय? हे ड्रॉइंग आहे, हे ड्रॉइंग आहे. ए तारीख वाच. येते ना वाचता? कधीची तारीख आहे? आजची तारीख आहे. म्हणजे ओवी चोरून क्लासला जात होती आणि मगाशी बबलू तिच्या सोबत होता, म्हणजे बबलू तिला क्लासला घेऊन जात असणार. कारण सारंगचा तर गाण्याला विरोध आहे, पण आता जर मी बबलूचं नाव घेतलं तर ही अजून दंगा करेल. अजून बोल. आणि तोंडवर करून बोलतेय गाण्याच्या क्लासला नेत नाहीस. हा, लाज नाही वाटत एवढं खोटं बोलताना? रे एवढं देवदेव देवदेव करत असतेस, त्यावरती देवाला तरी घाबरतो, बघत असतो सगळं. आता तरी खरं बोल बाई. मोनिका सॉरी, माझं चुकलं. ओवीला गाण्याचं एवढं वेळ होतं हे बघून मला नाही राहवलं, म्हणून मीच तिला पुन्हा घेऊन गेले क्लासला. वा पप्पा, पावलाच रे. तुझा भक्त फायनली खरं बोलला. म्हणजे गुन्हा कबूल आहे तर. हं, एकदा शिक्षा करून सुद्धा तुमच्या डोक्यात प्रकाश नाही पडला. हा, यावेळेस तुम्ही हा जो नियम मोडलाय ना, त्यात फक्त माझाच नाही, आईंचा सुद्धा इन्सल्ट केलाय. 2 वेळा तुम्ही नियम मोडलात. आता या दुसऱ्यांदा केलेल्या चुकीची शिक्षा परत मिळणार. आणि ती शिक्षा आधीच्या शिक्षेपेक्षा डेंजर असणार आहे. हा, मोनिका प्लीज ऐक ना. अगं ती लहान आहे, तिला तिची चूक मान्य आहे. ती नाही जाणार आता क्लासला. मी तुला शब्द देते. प्लीज मोनिका सांग ना. ओवी सांग ना काकूला तू क्लासला नाही जाणार. सॉरी म्हण काकूला प्लीज. काकू सॉरी, मी उद्यापासून क्लासला नाही जाणार. नाही जाणार, पण आत्ताच्या आधी गेलीस ना, त्याची शिक्षा तर तुला मिळणार.